नमस्कार, मी अँकर आकांक्षा, सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। लवकरच सगळीकडे विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू होते आणि याच धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार आहे तो त्यांच्या मनातच राहून जातो। याचसाठीच आपण आपल्या या विशेष कार्यक्रमातून प्रत्येक मतदाराच्या मनातील उमेदवार जाणून घेत आहोत आणि प्रत्येक गावागावात जाऊन आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील आता आपण आहोत बागणी या गावी आणि येथील मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील उमेदवार कोण या आपल्या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार। नमस्कार ताई। हां, गुड आफ्टरनून, बोला। तुमचं नाव? डॉक्टर प्रियंका पाटील। आता आपण बघतोय जिथं महिला मुली नोकरी करतात त्याच ठिकाणी त्यांच्या नोकरीच्याच ठिकाणी त्यांच्यावर जे अत्याचार केले जातात याच्या घटना सुद्धा खूप आपण आता हल्ली आपण खूप बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत। याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आणि सरकारने कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे यावर? फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे माहिती आहे का, जर आपण सरकारवर सगळ्या गोष्टी ठेवल्या तर काय उपयोगाचं नाही आहे। आपण स्वतःची सेफ्टी तर घेतोच आहोत। आता मी जे काही बघते ते सगळ्यांना मुलींनी सेफ्टी घेतली पाहिजे, मुलींनी सगळं केलं पाहिजे, तसं काही गोष्टी होत नाहीत। तर जिथे काय गोष्टी घडतात तिथे सरळ लगेचच तिथे प्रतिक्रिया झाली पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे। आणि सगळ्या गोष्टी सरकारने घेतल्याच पाहिजेत, पण आपण फक्त आंदोलन करतो, शांत बसतो। तिथे आपण काय योग्य तो निर्णय घेऊन तिथे लगेचच तो प्रॉपर निर्णय घेणं गरजेचं आहे असं माझं पर्सनली मत आहे। कारण प्रत्येक मुलीला आत्ता सध्या बाहेर पडण्याचा अधिकार आहेच। प्रत्येकजण बाहेर जातं, प्रत्येक जणाला आता ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। जॉबच्या ठिकाणी जॉब करणं गरजेचं आहे। नाईट ड्युटी राहते, एअर होस्टेसच्या लेडीज असतात, डॉक्टर्स असतात, नाईट असते। आता तर परवा ही जे कोलकातामध्ये जी गोष्ट घडली तिथे मी स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे मी या गोष्टी सांगते की कोलकातामध्ये जी गोष्ट घडली तिथे नाईट ड्युटीसाठीच जी लेडीज गेली होती। तर हे असं नाही आहे की मुली पबमध्ये जातात किंवा काय करतात तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती अत्याचार होतो। तर आता जिथे डॉक्टर्ससुद्धा सेफ नाही आहेत तर ह्या गोष्टी तर तुम्हाला खरंच गरज आहे इथे विचार करण्याची। कारण जिथे डॉक्टर्सच सेफ नाही आहे तर बाकीचे जे नॉर्मल लेडीज वगैरे असतील त्या काय सेफ राहणार? जर आम्ही एक पांढरा कोट घालून बाहेर पडतोय तर आम्ही हा विचार करतो की हां बाबा आम्ही इथे सेफ आहे, आमच्या पांढऱ्या कोटीसाठी तो विचार आहे की आम्ही सेफ आहे म्हणून आम्ही सगळं करतोय। जर पांढऱ्या कोटलाच आता सध्या रक्त लागते किंवा ह्या गोष्टी होत राहतात तर त्याचा काय उपयोग होत नाही, अर्थच नाही ना ती गोष्ट। सरकारने यावर काय केलं पाहिजे? कठोर कायदे केले पाहिजेत का? सरकारने स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला पाहिजे। असं स्ट्रॉंग ॲक्शन म्हणजे काय, आता जो कोणी आरोपी असतो तो काय करतोय, त्या आरोपीला तुरुंगात नेलं जातं, त्याची व्यवस्थित खासदारकी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात। पण माझं पर्सनली मत आहे जो निर्णय आहे तो तुरंत घेतला पाहिजे। असं नाही आहे की आता त्याची परत कोर्टाची तारीख पे तारीख हे जे होत चाललंय, मुलीकडच्यांना न्याय द्यायला लागतोय, ह्या सगळ्या गोष्टी होतात तर नाही, जो काय तो स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला पाहिजे। बाकीच्या देशामध्ये जर ह्या गोष्टी होतात, लोकशाही जरी असली तरी लगेच तुरंत ॲक्शन होते, तर आमच्या देशामध्ये का नाही? आमच्या देशामध्ये असणं गरजेचं आहे असं माझं पर्सनली मत आहे। बरोबर, खूप छान पद्धतीने सांगितलं आहे। आणि आता सध्या आपण बघतोय की इलेक्शनची जी धामधूम सुरू झालेली आहे, तुम्ही पण एक जागृत मतदार आहात, तर याबाबत काय सांगाल तुम्ही? सगळीकडे जे राजकारण सुरू आहे, मला ह्या गोष्टीचा काही राजकारणामध्ये म्हणजे काही इंटरेस्ट नाही आहे, पण पर्सनली मला जर असं म्हणायचं तर एक तरुण पिढी पुढे गेली पाहिजे राजकारणामध्ये। आणि जे सध्या असं राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण राजकारण करतो किंवा नेहमी राजकारण होतो तर तिथे जी एक तरुण आणि सुशिक्षित व्यक्ती पुढे जाणं गरजेचं आहे, ज्यांचे निर्णय हे उपयोगाचे असणे गरजेचे आहे। रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत युवकांना आणि याच्यामध्ये जो कायदा आहे, योजना आहे त्या ठोस घेतल्या पाहिजेत योजना। आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? रोजगार हा असा विषय आहे की रोजगार तुम्ही कशाला पाहिजे? मला पर्सनली असं वाटतं ज्यावेळेस तुमचा रोजगार जर म्हणजे रोजगार म्हणजे काय, तुम्ही स्वतः बाहेर पडून ह्या सगळ्या गोष्टी होऊन ग्रॅज्युएटेड मुलगा जर त्याला काय करायचंच नसेल तर त्याला रोजगारची काही गरज नाही आहे। प्रत्येक रोजगार जर हवा असेल तर त्यानेही पुढे जाणं गरजेचं आहे। सरकार किती अशा नोकऱ्या देणार? सरकारचं एक टेंडन्सी राहते, नर्सिंग, डॉक्टर्स किंवा कुठलेही असू दे, सरकारी कुठलाही दवाखाना असू दे किंवा कुठलेही सरकारी कामगार असू दे, त्याला नोकऱ्या किती मिळणार आहेत? अशा किती जागा निघतात? रोजगार हा प्रकार तुम्हाला तरुण पिढीला कसं झालंय आता सगळं व्यवस्थित एकतर MPSC UPSC करणं किंवा काहीतरी आयतं मिळणं गरजेचं आहे, स्वतः उभे राहणं हा प्रकार राहिलेला नाही आता। त्यामुळे रोजगार हा विषय येतच नाही। मी पर्सनली ह्या मताची, तुम्हाला करायचं आहे ना तुम्ही बाहेर पडा। रोजगार असं नाही आहे की तुम्ही रोजगार ते लोक देणार मग तुम्ही रोजगार घेणार।
बरोबर ना. धन्यवाद. बागणी गावात आता आपण सध्या आहोत आणि तेथील मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधत आहोत. चला. नमस्कार काका. नमस्ते. काय करताय तुम्ही? शेती. तुमचं नाव काय? वैभव भगवान पाटील. शेतकऱ्यांना सरकारकडून ज्या योजना मिळतात, पीक विमा असेल, पाणी बिल, वीज बिल असेल, तर या बाबतीत काय तुमचं मत आहे? मिळतात का योग्य पद्धतीने? नाहीत. काय सांगाल त्यावर सरकारला? नुसत्या कागदावरच आहेत त्या. ॲक्च्युली अंमलात काहीही नाही त्यातल्या. पीक विम्याचे पैसे तरी मिळतच नाहीत. लाईट बिलची घोषणाच आहे, ती काय नीलची देतच नाहीत कधी. अवकाळी पाऊस जो पडतोय त्यामुळे पिकाचं नुकसान होतंय, तर याबाबत सरकारने कोणती योजना केली पाहिजे किंवा सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे? काय पीक हे करतात, पाहणी करून जातात, पण ॲक्च्युली अजून ते जे काही मोबदला शेतकऱ्यांना भेटलेलाच नाही आणि काय वाटत नाही भेटेल असा. सध्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमच्या गावातील जे आमदार आहेत ते योग्य पद्धतीने गावाचा विकास करतायत का? हो करतात. कोण आहेत? जयंत पाटील. त्यांच्याकडून ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या तर त्या योग्य पद्धतीने अंमलात आणल्या जातात? रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल? 100% आणल्या जातात. जर जनतेतून मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली आपल्या जनतेला, तर मुख्यमंत्री म्हणून कोणत्या उमेदवाराला तुम्ही मतदान कराल? जयंत पाटील. धन्यवाद. बागणी या गावात आता सध्या आपण आहोत. बोलू शकता? नमस्कार ताई. नमस्ते. तुमचं नाव? रागिनी विशाल हवलदार. आता सध्या सगळीकडे जे महिलांवर अत्याचार होतात ते आपण बघत आहोतच आणि ऐकत सुद्धा आहोत. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय सांगाल तुम्ही? खरं तर ते चुकीचं आहे जे घडतंय ते, कारण मुलींना संरक्षण तर मिळालंच पाहिजे आणि प्लस पालकांनी पण मुलींना आपण कसं त्या बाबतीत प्रतिकार करू शकू किंवा मुली अशा धाडशी होतील किंवा करतील असं प्रवृत्त करायला पाहिजे मुलींना त्यासाठी सुद्धा. आता सध्या जी लाडकी बहीण ही योजना सुरू आहे त्याचा लाभ योग्य पद्धतीने महिलांना मिळतोय का? मिळतोय की. आता सगळीकडे विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये तेथील आमदार योग्य पद्धतीने काम करतात. आमच्या याच्यातले जर आमदार जयंत पाटील साहेब आहेत ते तर चांगल्या प्रकारे काम करतात. इथं कुठली समस्या आहे गावामध्ये तुम्हाला जी तुम्हाला जास्त त्रासदायक आहे? रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल? नाही. साहेबांच्या ह्यानं बागणीत तर सगळं व्यवस्थित चालू आहे. अजून एक प्रश्न आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे, समजा आपल्या जनतेला मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर मुख्यमंत्री म्हणून कोणाला तुम्ही मतदान कराल किंवा कोणत्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल यासाठी? नामदार जयंत पाटील साहेब. ओके, धन्यवाद. आपण पुढे जाऊया आणि बागणी गावातील बाकीच्या सदस्यांना, मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधूया. चला. आता आपण सध्या आहोत बागणी गावात आपला विशेष कार्यक्रम घेऊन. मी मतदार, माझा उमेदवार. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव? रणजित राजाराम भोई. सध्या आपण बघतोय सगळीकडे जे शेतकऱ्यांचे वीज बिल आहे, पीक विमा आहे, या सगळ्या योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत, त्यांचा लाभ योग्य पद्धतीने मिळतोय का शेतकऱ्यांना? 100% मिळतो, पण त्यातलं एक मला बिग प्रॉब्लेम सांगायचा आहे. जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरवर लोकांची पीकपाने व्यवस्थित होत नाहीत, सर्व्हर व्यवस्थित चालत नाही. हा सर्व्हर प्रत्येक जिल्ह्यासाठी दिला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल, जेणेकरून पिकाला जे काय अनुदान मिळतं त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान चांगलं मिळेल. आता मी 4 दिवस झाला ऐकत आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे, सर्व्हर बंद आहे, लोकांचं पीकपाणी होत नाही व्यवस्थित ऑनलाईनवर. तर हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आता अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे, याच्यामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान आहे आणि पिकाचं नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. तर याबद्दल सरकारने कोणती योजना केल्या पाहिजे आणि पाहणीनंतर त्याच्यावर काम केलं जात आहे का? कसं आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना म्हणावं तसा बेनिफिट मिळत नाही. आता मागचा एक 15-20 दिवसामागं बागणीमध्ये पूर आला. एक 700 एकर लोकांचं जमीन पाण्याखाली गेली. आम्ही फिरून सर्वे केला, ते यादीही तशी प्रसिद्धी केली, परंतु अजून शासनाकडून असं कोणतंही मदत, आर्थिक मदत मिळाली नाही. आणि काही अंदाजे रक्कम आत्तापर्यंत लोकांना किती गुंठ्याला, प्रति गुंठ्याला किती रुपये मिळणार हेही अजून डिक्लेअर झालं नाही शासनाकडून. सध्या जे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हे सगळं चुकीचं आहे. राजकारण कसं असतं, एखाद्या पार्टीचं राजकारण असेल ते पार्टी वैयक्तिक आपापले वैयक्तिक हेवे दावे ते आपापली सत्ता करत असते. पण आजकाल जे चाललेलं राजकारण आहे ते भयंकर निंदादायक आहे. ते आम्हालाही आवडत नाही. यंदा तुतारी वाजेल का महाराष्ट्रामध्ये? 100% वाजणार. आणि आता आपण बघतोय की पूर आलेला होता बागणीमध्ये, तर पूरग्रस्तांना जी मदत आहे ती आमदारांनी केलेली आहे का चांगल्या पद्धतीने? आमदार आत्ता सत्ताधीश नाही आहेत, विरोधक आहेत. त्यांचं काम एवढंच आहे की बाबा शेतकऱ्याला एवढा न्याय मिळाला पाहिजे, परंतु सरकार अजून डिक्लेअर केलं नाही सरकारनं. हे सगळ्यात दुर्दैवी आहे. ओके, धन्यवाद. आपण पुढे जाऊया आणि पुढे शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांकडे, शेतकऱ्यांच्या कोणत्या विकासाच्या योजनेमध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे? कर्जमाफीविषयी सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. अजून कोणत्या गोष्टी आहेत? शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान देणे, कर्जमाफी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, या विषयावर त्यांनी जादा लक्ष घातलं पाहिजे. यावेळी तुमच्या गावातून कोणत्या उमेदवाराला तुम्ही आमदारकीची संधी द्याल? महायुतीचा जो उमेदवार असेल तो त्याला. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आजोबा, तुमचं नाव? माझं नाव सोपान दत्तात्रय खोत, कोरेगाव. बर 81 वर्ष. बर. सगळीकडे सध्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत बर. तर त्या जाहीर झालेल्या आहेत, आपण बघतोय. ह्या विधानसभेच्या इलेक्शनवर, या राजकारणावर तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रात जे राजकारण घडतंय त्यावर मत म्हणजे कुठल्या बाबतीत बोलायचं आहे? राजकारण जे चाललंय महाराष्ट्रामध्ये त्यावर. आम्हाला काही त्यात पडायचं नाही मावडी. बर आम्ही आपला अधिकार तेवढा आम्ही बजावणार. बर. आता ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना कोणत्या योजना सरकारने जास्त दिल्या पाहिजेत? तसं काही नाही. ज्याचं योजना घेण्यावर आम्हाला काही सुद्धा अपेक्षा नाही. तुम्हाला तुमच्या गावामध्ये योग्य पद्धतीने वीज असेल, रस्ता असेल, या सर्व गोष्टी पुरवल्या जातात का? हा, हो, पुरवल्या जातात. असं कोण असेल? निरासनकर. सरकारकडून ज्या महिलांसाठी योजना केल्या जातात, योजना आखल्या जातात, त्यांचा योग्य पद्धतीने महिलांपर्यंत लाभ दिला जातोय का, मिळतोय का? ठराविक लोकांना मिळतोय, ठराविक लोकांना मिळत नाहीये. का होत नाही असं? ठराविक लोकांपर्यंतच काय येतंय? काय आता ते त्यांचा प्रॉब्लेम असेल, आम्हाला काय माहिती. तुमच्या गावामध्ये ज्या विकासाच्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात का? जात्यात. महिलांचा मेन प्रॉब्लेम असतो, म्हणजे जी मेन समस्या असते ती म्हणजे पाण्याची असेल, विजेची असेल, रस्त्याची असेल, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? विकासाची कामं होतात. आमच्या गावात महिला सरपंच झाल्यापासून सगळं होतंय. महिला सरपंच आहेत. गावात विकासाची अजून कोणती कामं केली पाहिजेत? अजून मला वाटतंय महिलांसाठी जरा म्हणजे पापड उद्योग, असे बारीक सारीक उद्योग, म्हणजे माट्या भरणे असे उद्योग पाहिजे तिथे तुमच्या गावामध्ये. हां. मग ह्यावेळी कोणत्या आमदाराला तुम्ही संधी द्याल, कोणत्या उमेदवाराला संधी द्याल ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी? ते काय मी सांगू शकत नाही. माहिती नाहीये तुम्हाला? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव? सतीश पाटील. सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? आत्ता राजकारण चालू आहे, फक्त प्रत्येकाच्या पक्षाचा मी मोठा का तो मोठा हे जर राजकारण चालू आहे. फक्त कोणी कुठल्या पक्षाचं असलं तरी कामाचं राहिलंच, पण मी मोठा का तो मोठा ह्यासाठी त्यांचं प्रत्येकाचं श्रेय चाललेलं आहे. कोणत्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल विकासाची कामं करण्यासाठी तुमच्या गावामध्ये? आमच्या ह्याच्यात आमदार जयंतरावजी पाटील साहेब हे फार मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्या कामाची तुलना म्हणलं तर कोणीच करू शकत नाही. या वाळवत तालुक्यात की बरेच वर्ष 25 वर्ष झाले आता त्यांचे काम अतिशय चांगलं आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं चालू आहे. जर जनतेतून संधी मिळाली मुख्यमंत्री निवडायची तर कोणत्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल आणि मतदान कराल? महाराष्ट्राचं जर आत्ता नेतृत्व बघितलं तर नामदार जयंतरावजी पाटील साहेबांच्याकडेच ती आत्ता सगळ्या महाराष्ट्रालाच माहीत आहे की नामदार जयंतरावजी पाटील त्या ताकदीचे हे व्यक्ती आहे. असे मीच नाही, सगळं महाराष्ट्र जाणू शकते. ओके, धन्यवाद. आपण पुढे जाऊया. आता आपण आहोत सध्या बागणी गावात. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? अभिषेक रतसिंग. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि याबद्दल एक योजना सुद्धा आली होती सरकारकडून. त्या योजनांचा लाभ युवकांना होतोय का आणि रोजगाराच्या संधी कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात यावर तुमचं काय मत आहे? संधी काही या तालुक्यात आता उपलब्ध नाही आहेत. संधी उपलब्ध करून देऊ शकतात जयंतराव पाटील साहेबच. बरं, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा आहे की वाळवा तालुक्यात एक MIDC व्हावी. बरं. MIDCचा सर्व युवकांना लाभ होईल.
आपले इथले युवक दुसऱ्या जिल्ह्यात जातात कामाला. तिथे जाण्याऐवजी आपल्या तालुक्यात जर MIDC झाली तर आपल्या तरुणांना इथेच काम मिळेल तालुक्यात. बर, तुमच्या गावामध्ये ज्या योजना किंवा समस्या असतील त्या समस्यांकडे योग्य पद्धतीने लक्ष दिलंय, योजना ज्या आहेत त्या पुरवल्या जात आहेत का? साहेबांचं पूर्णपणे बागणी गावावर लक्ष आहे पहिल्यापासूनच. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामे बागणी गावात झालेली आहेत. मुख्य काम होतंय तळ्याच्या पावीची स्वच्छता, ते साहेबांनी मनाव घेऊन ते काम पूर्ण केलेलं आहे. पूर्ण झालेलं आहे, पूर्ण काम झालेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतंय यंदा महाराष्ट्रात तुतारी वाजेल का? 100%. ओके, धन्यवाद. नमस्कार, आता आपल्यासोबत आहेत काका. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? आनंद शेटे. सध्या बघतोय आपण शेतकऱ्यांना ज्या योजना मिळतात तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? सरकारकडून मिळणाऱ्या योजना? नाही, सरकारकडून मिळणाऱ्या योजना ह्या बऱ्यापैकी कागदावरच आहेत. प्रत्यक्षात योजना खालीपर्यंत पोचत नाही आहेत का तर अधिकारी तेवढं सक्षमपणे काम करत नाही आहेत. आणि एवढी कागदपत्रांची पूर्तता करण्यातच शेतकऱ्यांचा बराचसा वेळ चालला आहे. आणि एवढी कागदपत्राची पूर्तता करायची आणि तेवढ्यात आणि काय तर त्याच्यामध्ये नियम बदल केले जातात, त्यामुळे त्या योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही आहे. जर जनतेतून मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर कोणाला तुम्ही संधी द्याल आणि पाठिंबा द्याल? तसं बघितलं तर आता कोणत्याही पक्षाचे तुम्ही आमदार बघितले तर सत्ता स्थापनेच्या वेळी कोण कुठल्या पक्षातून कुठं जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आता कोणाचंच एकाचं नाव घेण्यासारखं माझ्यासमोर तर एखादं नाव नाही. त्यातून पण तुम्ही विचारलं तर जो एखादा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती, कामगाराच्या प्रश्नावरती जो संघर्ष करत असेल असं एखादं नाव निश्चितपणानं बच्चू कडू साहेबांसारखं नाव असेल. जे राज्य पातळीवरती आता मंत्री आहेत, मंत्री होते, तर असं नाव मी प्रेफर करेन. आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आता बागणी गावात होतो. वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील ह्या गावात आपण इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आणि असंच आपण पुढच्या गावी जाणार आहोत आपला विशेष कार्यक्रम घेऊन. मी मतदार, माझा उमेदवार. तोपर्यंत बघत रहा सांगली 10 न्यूज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अँकर आकांक्षा. सांगली 10 न्यूज प्रस्तुत मी मतदार, माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते. सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया. सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली 10 न्यूज चॅनलवरती.